नमस्कार भैरसिकांनो. बाप्पाच्या आगमनाने घर कसे भरून जाते ना. जणू आपल्या घरातील एक व्यक्ती कितीतरी दिवसांनी परत आला असे वाटते. आजची कथा अशाच एका बाप्पाच्या भक्ताची आहे. आता ऐकूया गुंजन महाजन लिखित वक्रतुंड महाकाय. गणेश एक 12-13 वर्षांचा मुलगा. आई लहानपणीच वारली. त्याच्या वडिलांसोबत एका छोट्याशा झोपड्यात राहायचा. घरात 18-20 दारिद्र्य. आई होती तोवर घरात थोडी तरी व्यवस्था होती. घराला घरपण होतं. पण आई कोणत्या तरी आजाराने वारली. त्यानंतर घराची घडीच विस्कटली. बाप दिवसभर बाहेर चोऱ्या माऱ्या, दारू, जुगार ह्यात व्यस्त. त्यातून आलेला पैसा स्त्रियांवर उडवायचा. एक प्रकारचा स्त्रीलंपट व्यक्ती. त्यात बिचाऱ्या गणेशचे शिक्षण झालेच नाही. लहानपणापासूनच सगळी जबाबदारी स्वतःवरच आली होती. बापाला त्याची मुळीच काळजी नव्हती. चोऱ्या करायच्या, मग कुठेतरी फरार व्हायचं. पोलीस शोधत घरी येत, गणेशला जाब विचारत, पण गणेश काय बोलणार. पण आजूबाजूच्या पूर्ण परिसरात चोराचे पोरसुद्धा चोरच अशी वदंता होती. गणेश तसा कोणाच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष द्यायचा नाही. तेवढे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळच कुठे होता. दिवसभर काम करण्यासाठी तो जायचा. रस्त्यावर बसून कोणीतरी बूट पॉलिश करण्यासाठी येईल या आशेने बसून राहायचा. कोणी येई तर कोणाला त्याच्याकडे बघण्यासुद्धा वेळ नसे. दिवसभरात काय मिळतील ते 15-20 रुपयांचा तांदूळ, थोडी डाळ असं काहीतरी घेऊन स्वतः स्वयंपाक करायचा. कधी कधी काम नाही मिळाले तर उपाशीच झोपायचा. त्याचे ह्या जगात होते तरी कोण. महिन्यात 1-2 खेपा पोलीस स्टेशनमध्ये होतच असत. काय रे, कुठे गेला तुझा बाप. या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे त्याला समजायचे नाही. आणि जर नाही माहीत असे म्हटले तर मग वरून मार आलाच. कारण त्याला माहीत असणार अशी अपेक्षा करून पोलीस त्याचीच झडती घेत. दिवस जात होते आणि गणेश एकटाच आपले दिवस कंठीत होता. गणपती उत्सवाचे दिवस आले. गणेशला खूप इच्छा होती की आपणही गणपतीची मूर्ती आपल्या घरात स्थापन करावी. परंतु पैशाची अडचण होतीच. पण काहीही करून गणपतीची आपल्या घरात स्थापना करायचीच हा निर्धार त्याने मनाशी केला. दुसऱ्या दिवशी कामाला जाण्याआधी तो गणपती मूर्तीच्या स्टॉलवर गेला. किंमत विचारली तर त्याला धक्काच बसला. त्याला खाण्यासाठी पैसे नव्हते, मग एवढे पैसे आणायचे कुठून. तरी ठरलं ते ठरलं, गणपतीची स्थापना करायचीच. तो त्या दिवशी खूप वेळ कामासाठी बसला. दुपारपर्यंत कसे तरी करून फक्त 30 रुपये मिळाले. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली पण कमाई काही झाली नाही. मग त्याच पैशातून जेवणासाठी थोडा तांदूळ आणला, थोडी डाळ, असं करून त्याच्याकडे काहीच रुपये उरले. तेच त्याने आपल्या उशीखाली नीट जपून ठेवले. आता गणेश चतुर्थी येईपर्यंत असेच पैसे साठवण्याचा त्याचा मानस होता. अचानक रात्री दारावर जोरजोरात कोणीतरी ठोकू लागले. कोण आहे हे पाहण्यासाठी गणेशने दार उघडले. समोर बघतो तर त्याचे वडील उभे होते. त्यांच्या हातात एक बॅग होती जी त्यांनी छातीला अगदी घट्ट चिपकून धरली होती. चेहरा घामजलेला होता, डोळे लालसर दिसत होते आणि त्यांच्या एकूणच हावभावावरून ते कशाला तरी प्रचंड घाबरले होते. त्यांनी गणेशला धक्का देऊन बाजूला केले आणि आत येऊन दरवाजा बंद केला. गण्या, काही पैसे आहेत का. ते खूप गोंधळून बोलत होते. त्यांना खूप घाई झाली होती. नाही बाबा, पैसे तर नाही माझ्याकडे, गणेश म्हणाला. गणेशला माहीत होते की त्याचे पैसे कुठे ठेवले हे जर त्यांना समजले तर ते घेऊन जातील. इतर दिवशी ठीक होतं, पण आता त्याला त्या पैशातून मूर्ती घ्यायची होती. अरे खोटं बोलू नको, बघू कुठे लपवल्यात, असे म्हणतच त्याचे वडील उठले. घरभर पैसे शोधू लागले. त्यांनी त्याची अंथरुणावरील उशी बाजूला केली तेव्हा त्यांना साठवलेले काही पैसे दिसले. त्यांनी काहीच न बोलता ते पैसे आपल्या खिशात कोंबले. बाबा, मला गणपती घ्यायचा आहे ना, ते पैसे मला परत द्या बरं. गणेश पैसे हिसकवण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याच्या वडिलांनी एकाच फटक्यात त्याला दूर लोटला. अरे, मातीच्या मूर्तीमध्ये काय जीव गुतवतो, बापाला मदत करत जाय. असं देवबिव काय नसतं. असतं तर तुझी माय नेली असती का त्याने. त्याचे वडील खोचक आवाजात म्हणाले, ते काहीही असो, मला माझे पैसे परत द्या. गणेश रडकुंडीला येऊन म्हणाला. दिवसभर उन्हातानात बसून लोकांचे बूट पॉलिश करून त्याने थोडेफार पैसे साठवले होते. तेही त्याचे वडील घेऊन जात होते. जा रे, मिळणार नाही. आणि हां, जर पोलीसवाले आले आणि माझ्याबद्दल विचारलं तर त्यांना म्हणावं मला माहीत नाही, समजला का. मी घरी आलो होतो हे पण नाही सांगायचं, नाहीतर बेटा तिकडून आल्यावर खूप मारेल तुला. असं म्हणून त्याच्या वडिलांनी एक ग्लास पाणी पिले. दरवाजा उघडून बाहेर कोणी आहे का हे एकदा बघितले आणि पळतच तिथून ते निसटले. मेहनतीने सांभाळून ठेवलेले पैसे गेले होते.
या क्षणी गणेशला त्याच्या आईची खूप आठवण येत होती. त्याला त्याच्या आईच्या कुशीत रडायचे होते, पण आता ते सर्वथा अशक्य होते. तो या निर्दयी जगात एकटा होता. रात्रभर तो रडतच होता. सकाळी केव्हा तरी त्याचे डोळे लागले आणि दार पुन्हा एकदा बडावले जाऊ लागले. त्याने दरवाजा उघडला तर समोर पोलीस. त्यांना बघून त्याला आश्चर्य असे काही वाटले नाही, कारण हे तो लहानपणापासूनच बघत आला होता. काय रे पोरा, कुठे आहे तुझा बाप? पोलीस म्हणाले. मला माहीत नाही, गणेश म्हटला. माहीत नाही म्हणजे? बापावरच गेलाय. खोटं बोलू नको, नाहीतर फटके मारेल. ते पोलीस दरडावून म्हणाले. साहेब, खरंच मला माहीत नाही. गणेश रडतच म्हणाला. बघा बघा, चोराचं पोर चोरच, किती लपवतोय. तुला माहिती का तुझ्या बापाने काय पराक्रम केला आहे? बऱ्या बोलाने सांग, नाहीतर तुला पण आत टाकेल. दुसरे पोलीस म्हणाले. साहेब, मला खरंच माहीत नाही. गणेश पुन्हा रडत म्हणाला. असं होय, मग या खोलीत चटापट झालेली दिसते, ती तू एकट्याने केली का? पोलीस हसतच म्हणाले. गणेश गप्प होता. अरे, तुझ्या बापाने खून केला आहे, समजलं का? आम्हाला नीट माहिती दे, नाहीतर तुला सुद्धा त्याची मदत करतोय म्हणून उचलावं लागेल. पोलीस रागात म्हणाले. काल रात्री आले होते, माझे साठवलेले पैसे घेऊन पळून गेले. म्हटले पोलिसांना काही सांगू नको म्हणून. पण साहेब, नेमके काय झाले आहे सांगा ना. गणेश म्हणाला. अरे बाबा, सोनाराचा खून करून त्याची सोने व पैशाने भरलेली बॅग लंपास केली आहे तुझ्या बापाने. ते पोलीस म्हणाले. हे ऐकून गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला बाप भुरट्या चोर आहे हे त्याला माहीत होते, पण खून करून पैसे चोरेल याचा त्याने कधीच विचारसुद्धा केला नव्हता. जाऊ द्या सर, या मुलाला काहीच माहिती नाही. तो परत येणार सुद्धा नाही. आपण तो बाहेरच कुठे पळाला आहे ते शोधू. हवालदार म्हणाले. त्यांचे म्हणणे पोलीस अधिकाऱ्यांना पटले व ते तडक तिथून निघून गेले. गणेश ही बातमी ऐकून खूप सुन्न झाला होता. त्या दिवशी तो तसाच कामाला गेला. दिवसभर काम करून जेवणापुरता सामान विकत घेऊन त्याने पैसे साठवले. 2-3 दिवस असेच गेले आणि गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. गणेशकडे आता 70 रुपये जमले होते. तो बाजारात मूर्ती घेण्यासाठी गेला आणि मूर्त्यांच्या किमती ऐकून त्याला रडूच कोसळले. एवढ्या महाग मूर्त्या! त्याला बाप्पाची स्थापना करायचीच होती. मोठ्या मोठ्या स्टॉलमध्ये भले मोठे गणपती ठेवले होते. तो कितीतरी वेळ तर गणपतीच्या त्या सुबक मूर्त्या बघण्यात हरवून गेला. खूप सारे स्टॉल फिरून आल्यावर एक म्हातारे आजोबा रस्त्यावर चटई मांडून बसलेले त्याला दिसले. त्यांच्या पुढ्यात छोट्या छोट्या गणपतीच्या सुबक मूर्त्या होत्या. तो पळतच त्यांच्याकडे गेला. आजोबा, कितीला आहे ही मूर्ती? त्याने प्रश्न केला. बघ बाबा, इथे सगळे जास्त किमती सांगत आहेत. या छोट्या मूर्त्या कोणी घेत नाही. मला 50ला मूर्ती मिळाली, तू 60ला घे. आजोबा म्हणाले. ते ऐकून गणेश आनंदला. त्याने एक छोटीशी सुबक गणपतीची मूर्ती घेतली. गुलाबी धोतर, हातात मोदक, उजवा हात आशीर्वादासाठी उंचावला होता. मूर्ती इतकी मनमोहक होती की बघतच राहावे. गणेश पैसे देण्यासाठी पैसे मोजू लागला. तोच एक म्हातारी आजी त्याच्या मागे काठी टेकून उभी राहिली. बेटा, भूक लागली आहे रे, ती कळवळून म्हणाली. गणेशकडे आधीच पैसे कमी होते, पण तरीसुद्धा त्याने उरलेले 10 रुपये आजींना दिले. आपल्यासमोर कोणी हात पसरला तर त्याला खाली हात जाऊ द्यायचे नाही, ही त्याच्या आईची शिकवण तो विसरला नव्हता. आजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि ती निघून गेली. गणेशने गणपतीची मूर्ती घेतली. त्या आजोबांना 60 रुपये दिले आणि अचानक त्याच्या लक्षात आले, दुर्वा, श्रीफळ, पैसे तर संपले. आजोबांनी बाजूलाच दुर्वा आणि श्रीफळ ठेवले होते. आजोबा, मला थोडी दुर्वा आणि श्रीफळ देतात का? मी तुम्हाला उद्या पैसे देतो, तो केविलवाने आवाजात म्हणाला. आजोबा हसले आणि त्यांनी एक श्रीफळ व थोड्या दुर्वा गणेशला दिल्या व म्हणाले, तुझ्याकडे पैसे नसताना सुद्धा तू आजींची मदत केलीस. काही नको देऊ पैसे, माझ्याकडून तुझ्या बाप्पाला छोटीशी भेट. गणेश पळतच घरी आला. त्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. आज त्याच्या झोपडीत गणपती विराजमान होणार होते. त्याने सगळी साफसफाई करून जमिनीवर कागद अंथरून मूर्ती स्थापन केली. दुर्वा ठेवल्या, श्रीफळ ठेवले. त्याला पूजा कशी करतात माहीत नव्हते, पण भोळ्या मनाने त्याला जमेल तसे तो करत होता. ओवाळायला आरती नव्हती, घरात तेलवात नव्हती, पण म्हणून का गणेश नाराज झाला नाही? त्याने आरती म्हटली, स्वतः टाळ्या वाजवल्या. तो आज खूप खूप आनंदी होता. आई असती तर नक्कीच त्याला शाबासकी मिळाली असती.
तो कामाला गेला. संध्याकाळी परत येऊन त्याने पुन्हा आरती म्हटली व तो समाधानाने झोपी गेला. आज त्याला बिलकुल एकटे वाटत नव्हते, कारण श्री गणेशा त्याच्या बाजूलाच बसले होते. रात्री केव्हा तरी दार जोरजोरात कोणीतरी ठोठावू लागलं. त्याने दार उघडले तर समोर त्याचे वडील उभे होते. त्यांचा अवतार त्यांच्यावर खूप मोठे संकट आल्याची ग्वाही देत होता. त्यांनी हातातील बॅग गणेशला सुपूर्द केली व म्हणाले, बेटा, मी खूप अडकलो आहे. तो माझ्या मागावर आहे. मी जगेल की मरेल मला माहीत नाही. ही बॅग लपवून ठेव. ते धापा टाकत म्हणाले, पण झाले काय ते तरी सांगा. गणेश म्हणाला, अरे त्या सोनाराचं भूत मागे लागलं आहे माझ्या. मला काय माहीत तो असा अघोरी साधना करत असेल. मेल्यानंतर भूत झालाय आणि मी जिथे जातो तिथे येतोय मला मारायला. ही बॅग इथेच ठेव. मी जगलो वाचलो तर परत येईल. असं म्हणून त्याच्या वडिलांनी तिथून पळ काढला. काय म्हणाले बाबा? भूत त्यांच्या मागे? मनात खूप विचार येत होते. त्याने ती बॅग कपाटात ठेवून दिली आणि दार लावून पुन्हा झोपी गेला. मध्यरात्रीनंतर अचानक झोपडीतले वातावरण बदलू लागले. अचानक खूप थंडी त्याला वाजू लागली. तो थंडीमुळे थरथर कापू लागला. पांघरून त्याच्याकडे जास्तीचे नव्हतेच. त्याला कसला तरी आवाज झोपडी बाहेरून येऊ लागला. जणू कोणी झोपडी बाहेर चहूबाजूंनी भिरभिरत होते. ते एक होते की अनेक? ते 2 पावलांवर होते की 4? ते एखादे जंगली श्वापद होते का? नाही, आवाज सळसळणारा होता. एखादा साप? पंखांची फडफडसुद्धा ऐकू येत होती. नेमके खोलीबाहेर कोण होते? गणेश भीतीने गर्भगळीत झाला. झोपडी बाहेरील आवाज वाढू लागले. गुरगुरण्याचे, कणण्याचे, रडण्याचे आवाज एकाच वेळी येऊ लागले. काय करावे? कोणाला मदतीला बोलवावे? अचानक बाहेरून येणारा आवाज थांबला आणि एक अस्पष्ट घोगरा आवाज गणेशला ऐकू येऊ लागला. दार उघड. आवाज अमानवी होता. गणेशला पूर्ण खात्री झाली की बाहेरील संकट भयंकर आहे. तो कोणी माणूस नाही, तो कोणी प्राणी नाही, ते काहीतरी भलतेच आहे. बाबा काय म्हटले होते? भूत? त्यांच्या मागे लागलेले भूत त्यांना शोधत आपल्या घरी आले की काय? आता काय करावं? बाहेर जो कोणी गिरट्या घालत होता तो आत का येत नव्हता? वास्तविक त्याच्या पावलांच्या आवाजावरून त्याच्या अफाट शक्तीची कल्पना गणेशला येत होती. मग तो मध्ये येऊन तर क्षणात गणेशचा फडशा पाडू शकला असता. पण त्याची शक्ती सीमित करणारं काहीतरी त्या झोपडीमध्ये होतं. त्याला अचानक काहीतरी आठवलं. त्याने वळून गणपतीच्या मूर्तीकडे बघितले तर तो हैराण झाला, कारण त्याने स्थापन केलेली ती छोटी गणपतीची मूर्ती तेजाने लखलखत होती. तिचा प्रकाश एवढा प्रखर होता की गणेशला तिच्याकडे बघितलं जात नव्हतं. हीच ती शक्ती होती का? ह्याच शक्तीला तो बाहेरील दैत्य घाबरत होता का? बाहेरील दैत्य आता झोपडीच्या दाराला धडक्या मारत होता. कोणत्याही क्षणी ते दार तुटून पडले असते. त्याला आत येता येत नव्हते. पण झोपडी तोडून तो गणेशला मोकळ्या मैदानात क्षणात मारू शकला असता. वेळ कमी होता. त्याच क्षणी गणेशला एक आवाज ऐकू आला. घाबरू नकोस, तटस्थ उभा राहा, मी तुझ्यासोबत आहे ना. आवाज कणखर होता, घनगंभीर होता. आवाजात विश्वास होता. गणेशने त्या आवाजावर विश्वास ठेवला आणि तो उभा राहिला. त्याच क्षणी त्या दैत्याच्या धडकीने दार तुटून पडले आणि एक काळाशार दानव झोपडीच्या बाहेर गणेशला उभा असलेला दिसला. 8 फुटी आडदांड देह, सर्वांगावर केस, बळकट हात, डोळे लालसर. त्याने गणेशला बघून जबडा आ वासला. तेव्हा त्याच्या अनुकुचितार दात बघून गणेश एक पाऊल मागे सरकला. त्या दैत्याने गणेशच्या दिशेने एक उंच झेप घेतली. एकच क्षण आणि गणेशच्या छातीत त्याचे तीक्ष्ण नख आरपार घुसले असते. गणेशने डोळे बंद केले. तो दैत्य गणेशच्या जवळ हवेतून अगदीच जवळ आलाच होता. तोच गणेशच्या मागे असलेल्या गणपतीच्या मूर्तीतून प्रकाश प्रखर झाला. सारा आसमंत त्या प्रकाशाने उजळला गेला. एक विस्फोटक आवाज ऐकू आला. दैत्याची राख रांगोळी झाली आणि सर्वत्र स्मशान शांतता पसरली. मागून येणारा प्रकाश अजूनही लखलखत होता. झोपडी जमीनदोस्त झाली होती. गणेश उघड्या मैदानात उभा होता आणि समोर ती गणपतीची तेजोमय मूर्ती आपल्या प्रकाशाने अवघा आसमंत व्यापून टाकत होती. गणेशने आदराने आपले हात जोडले. गणेश, तुझ्या वडिलांना संपवूनच तो दैत्य त्याच्या संपत्तीसाठी इथे आला होता. पण घाबरू नकोस,
तुला आता काहीही धोका नाही, गडगडाटी आवाज आला. पण बाप्पा, ते अपवित्र पैसे मी कसे ठेवू? पोलीस मला विचारणार नाहीत का? गणेशने आपली शंका विचारली. त्या सोनाराने अघोरी मार्गाने ही संपत्ती जमवली होती. त्या बदल्यात त्याने त्याच्या आत्म्याचा सौदा सैतानाशी केला होता आणि म्हणूनच मेल्यानंतर तो दैत्य बनून आपले धन घ्यायला आला होता. तू निशंक राहा. तुझ्याकडे पैसे नसताना सुद्धा तू त्या आजीला 10 रुपये दिलेस ना? त्याचीच शाबासकी म्हणून हे सर्व धन मी तुला देत आहे. कोणीही तुला काहीही विचारणार नाही. नीट शिक बाळा, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. निर्मळ आणि स्वच्छ चरित्र असलेल्या लोकांसाठी मी नेहमी सोबत आहे. यशस्वी हो. एक वीज कडाळली. मूर्तीतून येणारा प्रकाश मंदावत जात नाहीसा झाला, पण बाप्पाचा आवाज अजूनही आसमंतात गुंजराव करीत होता. गणेशने आजूबाजूला बघितले तर झोपडी पूर्ववत झाली होती. मगाशी घडून गेलेल्या भीषण घटनेचा तिथे मागमूसही नव्हता आणि मूर्तीच्या बाजूलाच पैशांनी सोन्याने खचाखच भरलेली ती बॅग पडलेली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा गणेश बाहेर पडला तेव्हा त्याला हिणवून बोलणाऱ्या लोकांची मानसिकता पूर्णतः बदलली होती. इतकेच नव्हे तर त्याचे कोणी वडील होते हे सुद्धा लोक विसरले होते. जणू एक वाईट चॅप्टरच बाप्पाने गणेशच्या जीवनातून गाळून टाकला होता. आज वातावरण प्रसन्न होते. गणेशच्या मनात जगण्याची एक नवी आशा होती. मित्रांनो, कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. मनावर